श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत. भक्तांनो, मामा म्हणतात, माझ्या बाळा, नात्यामध्ये वाद नको, संवाद हवा. मामा सांगतात, कधीही नात्यामध्ये वाद करून घेऊ नका, भांडण करून घेऊ नका. कुठला प्रश्न असेल, कुठला वाद असेल, त्यावर संवाद करा. संवादातून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतात. तर मी आज तुम्हाला याच संवादाबद्दल एक छोटीशी कथा सांगणार आहे. तर नात्यामध्ये संवाद कसा घडला पाहिजे याबद्दल संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. चला तर मग आपल्या कथेला आपण सुरुवात करूया. तर भक्तांनो, ही कथा अशी आहे. बघा, नवरा अंघोळीला गेल्यावर त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो. हाय, गुड मॉर्निंग डिअर, मेसेज फॉर्म बेबी. सहज म्हणून बायको तो मेसेज वाचते. विचारात पडते की ही बेबी कोण आता. नवरा बाथरूममधून आल्यावर बायको त्याला कुण्या बेबीचा मेसेज आल्याचे सांगते. नवरा हसतो आणि मोबाईल घेऊन रिप्लाय करतो, हाय बेबी, हाऊ आर यू, आणि आपल्या कामाला लागतो. तो रिप्लाय देखील बायको पाहते. मग दिवसभर डोक्यात विचार सुरू होतात, कोण असेल ही बेबी. संध्याकाळी नवरा आल्यावर त्याला ती विचारते, ही बेबी कोण आहे हो. नवरा केवळ हसतो आणि उत्तर न देता आपल्या कामाला लागतो. असेच 1-2 दिवस जातात. पुन्हा एके सकाळी मेसेज येतो, हाय, आज तरी भेटणार का, खूप आठवण येते तुझी. मेसेज फॉर्म बेबी हे वाचून मात्र बायकोच्या मनात संशय वाढू लागतो. अधूनमधून अशाच प्रकारचे मेसेज यायचे. नवराही रिप्लाय द्यायचा आणि हे सगळे पाहून बायकोचा संशय वाढायचा. आणि एके दिवशी नवऱ्याच्या खिशात सिनेमाची 2 तिकिटे तिला सापडतात. त्याचे रूपांतर शेवटी तिच्या प्रचंड रागात होते. दोघात कडाक्याचे भांडण होते. तिच्या मनात अडी बसलेली, त्यात भांडण पेटलेले. त्या भरात बायको त्या दिवशी नवरा ऑफिसला गेल्यावर त्याच्यासाठी एक चिठ्ठी ठेवते की मी घर सोडून माहेरी जाते कायमची. मी कधीच तुमच्या घरी परतणार नाही. नवरा घरी आल्यावर चिठ्ठी वाचून सुन्न होतो. 15 दिवस जातात आणि एके दिवशी बायको आपल्या गावातच असलेल्या ज्या माहेरी राहत असते त्या घराची बेल वाजते आणि बायकोच दार उघडते. दारात 10 वर्षाची एक अतिशय गोड मुलगी उभी. ती विचारते, विशालच्या मिसेस तुम्हीच ना. बायको हो म्हटल्यानंतर ती मुलगी तिच्या हातातले एक पत्र बायकोला देते. बायको पत्र वाचू लागते. प्रिय सखी, ज्या बेबीवरून इतके वादळ उठले आणि तू घर सोडून निघून गेलीस, तीच ही बेबी आहे जिने आता तुला हे पत्र दिलंय. अनाथ आश्रमातील ही गोड मुलगी, हिच्याच सोबत मी बोलायचो, सिनेमाला जायचो. जेव्हा तू पहिल्यांदा विचारलेस की हे बेबी कोण आहे, तेव्हा मुद्दाम सांगितले नाही. म्हटलं पाहूया, जरा गंमत करूया. मात्र तुझा संशय वाढतच गेला आणि तिथेच विश्वासाला तडा गेला. तरीही शेवटी मी थेट बेबीशी तुझी भेट घडवणार होतो, पण तू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतीस आणि रागाच्या भरात निघून गेलीस. आणि हो, अजून एक, ही जी बेबी तुझ्यासमोर उभी आहे ना, ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझीच मुलगी आहे. थांब, दचकू नकोस, शांतपणे पुढचे वाच. आपलं लग्न व्हायच्या 2 वर्ष आधीची घटना आहे. तू कॉलेजात लास्ट इयरला होतीस. तिथल्या एका प्राध्यापकाने नोट्स नेण्याच्या बहाण्याने घरी बोलावून तुला कॉपीतून गुंगीचं औषध दिलेलं आणि नंतर नको ते कृत्य केलेलं. तुझी चूक नसतानाही निसर्गाने मात्र काम केले. नंतर प्रयत्न करूनही ऑपरेशन घडलं नाही. इब्रतीचा बोबाटा नको म्हणून घरच्यांनी तुला 6 महिने घरातच झाकवलेलं. तुझे वडीलच डॉक्टर असल्याने
फारसा बोबाटा न होता नको ते बाळ जन्मलं. पुढे तुझ्या वैवाहिक जीवनात अडसर ठरणारे हे बाळ तुझ्या वडिलांनी गावातल्या अनाथ आश्रमात सोडून दिलेले तेच बाळ म्हणजे ही बेबी. वाटल्यास तिच्या डाव्या खांद्यावरचा तीळ पाहून खात्री करून घे, जो तू तिला पहिल्यांदा रडताना पाहिला असशील, किंवा थेट वडिलांकडून खात्री करून घे. बायको पटकन त्या मुलीजवळ जाऊन खांद्यावरील तीळ पाहते. तीळ दिसताच ती मनातून कोसळते. डोळे भरून आलेले, पण पत्र अजून बाकी असतं. ती पुढे वाचायला सुरुवात करते. आता हे सगळं मला कसं माहीत? तर तुझ्या पापभिरू वडिलांनीच न राहून आपल्या लग्नाच्या 1 महिना आधी मला भेटून हे सांगितलं व वाटल्यास अजूनही तुम्ही लग्न मोडू शकता असं त्यांनी मला सांगितलं. तरीही मी तुला स्वीकारलं, कारण झाल्या प्रकरणात तुझी चूक काहीच नव्हती आणि आपले लग्न झाले. पण मीच अधूनमधून त्या बेबीला जाऊन भेटायचो. तिच्या सहवासात छान वाटायचो. लळा लावला होता पोरीने. बा, माझे संपले आता सगळे. आता विचार कर, आणि जर पुन्हा आपण एकत्र यायचा निर्णय झाला असला तर, आणि तरच गॅलरीत ये. सदैव तुझाच विशाल. बायको ताडकन धावत धावत गॅलरीत जाते. खाली रस्त्यावर नवरा उभा असतो, शांतपणे हसतमुख, आणि इकडे हिच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर. कारण कोणतेही असो, दोघांमध्ये संशयाला कधीच थारा देऊ नका. शांतपणे समोरासमोर बसून निरसन करून घेताना मनात मोकळेपणा ठेवा. कारण जगात संशय हा एकमेव असा रोग आहे ज्यावर अद्याप औषध निघालेले नाही. त्यावर औषध एकच: नात्यात वाद नको, संवाद हवा. भक्तांनो, या छोट्याशा कथेतून तुम्हाला हेच सांगायचं होतं की कुठल्याही छोट्या छोट्या कारणावरून वाद वाढवून घेऊ नका. संवाद करा, त्यातून मार्ग काढा. आयुष्य हे खूप सुंदर आहे. आयुष्यामध्ये चढ उतार तर हे येतच असतात, कारण आपलं आयुष्य, आपलं जीवन हेच सुखादुखाचं चक्र आहे आणि हे कालचक्र कायमचं फिरतच असतं. त्यामुळे आपण आपल्या नात्यामध्ये एकमेकाला घट्ट विश्वासामध्ये बांधून ठेवा. दुनिया, हे लोक काहीही बोलले तरी कोणावरही विश्वास ठेवू नका. जे आपल्या नात्यामध्ये आहे, जे आपलं नातं सांगतं तेच ऐका. कारण लोक सावरायला येत नाहीत, तर लोक फक्त सल्ले द्यायला येतात, हे लक्षात ठेवा. चला तर मग भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला काय मार्गदर्शन करीत आहेत ते आपण ऐकूया. मामा म्हणतात, माझ्या बाळा, मला तुझी काळजी आहे. म्हणूनच हा संदेश तुमच्यासमोर आला आहे. कारण तुम्ही नेहमी त्याचे संदेश टाळण्याचा प्रयत्न करू नका. कारण या संदेशामार्फत तुम्हाला देवाचे आशीर्वाद प्राप्त होतात. आज देवाला तुमच्या काही मिनिटांचा वेळ हवा आहे. भक्तांनो, जर का तुम्ही तुमची काही मिनिटे देवाचा हा संदेश ऐकण्यात घालवली तर तुमचा पुढील आयुष्य सुखाने जाईल. या संदेशाचा उद्देश तुमच्या हारलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे आणि तुमचा मामांवर विश्वास अजून दृढ करण्यासाठी आहे. विश्वास असल्यास आत्ताच आपला व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप करा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जर का तू हा दैवी संदेश शेअर केला तर तुझ्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील. तुमची अडकलेली कामे मार्गी लागतील. तुमच्यावर देवाची कृपादृष्टी राहील. माझ्या मुला, तू खूप काळजी करत आहेस. लक्षात ठेव, मी तुझ्यासाठी येथे आलो आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. मामा सांगतात, आयुष्यामध्ये ज्याची तुम्ही धीराने वाट पाहत आहात त्याबद्दल तुम्हाला चांगली बातमी मिळेल. आशीर्वाद घेण्याची तुमची पाळी आहे.
तुमची चमकण्याची वेळ आली आहे. चिंता करू नको. तुझ्या दुःखाचा अंत नक्कीच होणार आहे. जर का तुम्ही आज आश्वासन शोधत असाल तर हे असे शब्द आहे की तू ठीक होणार आहेस. तुमचे आशीर्वाद येत आहेत. तुमच्या मामांना तुमचा सशक्त राहण्याचा अभिमान आहे. मामा सांगतात, तुम्हाला राग आणणाऱ्या वादापासून, तुम्हाला खाली पाडणाऱ्या लोकांकडून, तुमची लायकी न पाहणाऱ्या लोकांकडून, चुका आणि भीतीपासून दूर जा. ते तुमचे भविष्य ठरवत नाहीत. तुमच्या आत्म्याला विष देणाऱ्या गोष्टींपासून तुम्ही जितके दूर जाल तितके तुम्ही निरोगी आणि आनंदी व्हाल. मामा म्हणतात, माझ्या बाळा, शरीराने दूर जाणे तुमच्या हातात नसेल तर तुम्ही मनाने दूर जाऊ शकता. तुमचे मन तुमच्या ताब्यात आहे. त्याला कसे ठेवायचे ते तुम्ही ठरवायचे आहे. अरे बाळा, तुझे आनंदाचे दिवस जवळ आले आहेत. फक्त हा दैवी संदेश शेअर कर आणि परत पुढील आठवड्यात पहा. तुम्हाला चमत्काराची शक्ती समजेल. भक्तांनो, जर तुम्ही मामांचा संदेश इथंपर्यंत ऐकला असेल तर पुढील संदेश ऐकण्यासाठी मामांवर विश्वास ठेवूनच ऐका. मामा सांगतात, माझ्या बाळा, प्रचंड आशीर्वाद तुमची वाट पाहत आहेत. तुमच्या नशिबाचे द्वार उघडणार आहेत. मी तुमच्यासाठी काम करत आहे. सध्या तुमचे प्राधान्य तुम्ही आहात. स्वतःचे रक्षण करा, स्वतःची काळजी घ्या आणि तुम्ही जे काही आहात, तुम्ही आहात आणि जे काही असेल त्या सर्वांसाठी स्वतःवर प्रेम करा. जर का तुम्ही स्वतःला आनंदी ठेवला, आनंदी असाल तर इतरांना तुमच्याकडे बघूनसुद्धा आनंद वाटेल. मग तुम्ही इतरांना हवेहवेसे वाटाल. माझ्या बाळा, जर का तुला या जगामध्ये तुझे स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे असेल तर तुला या जगामध्ये प्रामाणिकपणे सतत कार्य करावे लागेल. माझ्या बाळा, माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेच, परंतु त्यासाठी तुला गरज आहे फक्त प्रामाणिकपणाची. माझ्या बाळा, तुला असे वाटते की तुम्ही ह्या परिस्थितीत अडकला आहात. अंधारातूनच प्रकाश मिळेल, माहीत आहे का? मामांची आठवण ठेवा आणि चांगल्या गोष्टी होतील. वाईट दिवस लवकरच संपतील. सुखानंतर दुःख आणि रात्रीनंतर दिवस होतोच. आता सध्या तुमची वेळ खराब आहे, जीवन नाही. त्यामुळे जीवनाला कंटाळू नका. वेळ निघून जाईल, वाईट काळ निघून जाईल. फक्त धीर धरा आणि आपल्या मामांवर विश्वास ठेवा. मामा सांगतात, जीवनामध्ये असा एक दिवस येईल जेव्हा तुम्हाला समजेल की प्रत्येक वेदना तुमच्यासाठी आरामासाठी आहे. प्रत्येक अश्रू तुमच्या स्मितासाठी आहे आणि प्रत्येक वाईट गोष्ट जी तुमच्यासोबत झाली ती तुमच्या चांगल्यासाठीच होती. लवकरच तुम्हाला याची जाणीव आणि माझ्यावर विश्वास अजून रोड होईल. म्हणूनच विश्वास गमावू नकोस, खचून जाऊ नकोस. माझ्या बाळा, दिवसेंदिवस तुम्ही आशा गमवत आहात. तुम्हाला काळजी वाटते की तुमच्या बाजूने काहीही होत नाही. तुम्ही निराश आहात. मी सर्व काही पाहतोय. मी तुमच्या पाठीशी उभा आहे. योग्य वेळी चमत्कारिकपणे सर्व काही तुमच्या अनुकूलतेत बदलल. परंतु बाळा, सर्व काही अचानक घडेल आणि तुम्ही कृतज्ञ व्हाल. तुम्ही हार मानली नाही. आशीर्वाद येत आहेत. मी भाग्यशाली आहे असे टाईप करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आयुष्यात कितीही संकट आली तरीही मामांचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी नेहमी तुमच्याच हृदयात आहे. एक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे. मोठा अधिकार, संपत्ती याचा चिरकाल भरोसा मानू नये.
जीवनात संकट तुमच्यातील जिद्द आणि शक्ती पाहण्यासाठी येत असतात. आपल्या इच्छा पूर्ण होणारच असा विश्वास ठेवा आणि मामांवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. सूर्य बोलत नाही, पण त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दलही काही बोलू नका. तुम्ही तुमचं उत्तम कर्म करा, लोकच तुमचा परिचय देतील. मामा, तुमच्यामुळे मी आज सुखात आहे, कारण तुमचे नाव माझ्या मुखात आहे. जय बाळूमामा. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्या दिवशी संकटातून आपोआप मार्ग मिळेल. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांच्या समोर जायचं असतं. तू कर्म करत राहा, फळाची आशा न करता. अरे, कर्म करणं हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. जय बाळूमामा. माझ्या नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. भूतकाळाचे दुःख नसावे, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा. माझे नाव तुझ्या ओठावर आहे, तर तू घाबरतो कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जो नुसता माझ्या नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेल. देह साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. मामांचा आधार असल्यास आयुष्यात कसल्याही संकटाला सामोरं जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो. हा अनुभव येतो. जिद्द आहे की मामांवर भक्ती अशी ठेवा की नशिबात नसेल ते सुद्धा मिळालं पाहिजे. उगाची भीतोशी भय हे पळू दे, जवळील मामांची शक्तीही कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर बघ भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरशरीर शुद्ध बनते. मनामध्ये जर श्रद्धा आणि विश्वास असेल तर या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यामध्ये मार्ग दाखवणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. देह साध्य करणे कितीही कठीण असो, पण आत्मविश्वास असेल तर या जगात अशक्य असे काहीच नाही. प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. जय बाळूमामा. बाळूमामांची अमृतवाणी भाग 2. आयुष्यात गरिबाला केलेले दान आणि सद्गुरु मामांचे घेतलेले नाम कधीही वाया जात नाही. जे असे कारण सृष्टीशी, जे अकारण लावेल भक्तीसी, बोलवी मनाच्या दंभयुक्तीशी, असा अविनाशी मामा माझा. आयुष्यात कितीही संकट आली तरीही मामांचा हात माझ्या डोक्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करता नाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा. जीवनात प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. तुझ्या अंतर्मनात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगामध्ये मी तुला एकटं सोडणार नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन तुमची चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. आयुष्यात सुख इतकेच घ्या की अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था उडू नये. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यामध्ये मार्ग दाखवत राहणार आहे मी. असं म्हणतात की काळजी करणारे माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. मामा सांगतात, उपवास नेहमी अन्नाचाच का करावा? कधी उपवास वाईट विचारांचा करावा, कधी उपवास अहंकाराचा करावा, कधी कधी मीपणाचाही करावा. आयुष्यात कोणाच्या तरी खराब परिस्थितीला हसू नये, कारण काळ हा इतका शक्तिशाली आहे, कारण तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. आयुष्यात मामा आले म्हणून माझे मन मामामय झाले. मनाची भीती गेली
आणि मन निशंक झाले. श्री खंडेरायांचे तिसरे अवतार म्हणून आदमापूरचे बाळूमामा मानले जातात. तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त मामांची कृपाच, दुसरं काहीच नको अशी भावना अंतःकरणात खोलवर रुजवावी, कारण तीच एक शाश्वत विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व मनाचा पसारा असतो, म्हणून आयुष्यात खूप दुःख असतात. जर तुमच्या मनाला मामा मला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे अशी तळमळ असेल तरच मामांची कृपा आपल्यावर होईल आणि आयुष्यात जे येणारे छोटे छोटे संकट आहेत त्याची जाणीवही आपल्याला मामा होऊ देणार नाहीत. कारण मामा म्हणजे साक्षात ब्रह्मांड नायक. दाय म्हणजे देणारा, सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा. कृपा सिंधूच आहे तू, फक्त आपली अटळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलीवर. तू कर्मत फिक्र जो हुआ नहीं, मैं करूंगा वह जो सोचा नहीं. जय बाळूमामा. मामा म्हणतात, तू कुणाला फसवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप तुम्हाला अडचणीतून मार्ग मिळेल. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यामध्ये मार्ग दाखवत असणार आहे मी. जीवनात सर्वच गोष्टी वाईट घडत असतील, मनासारखी एकही गोष्ट घडत नसेल तर रडत नाही बसायचं. कदाचित तुमची काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते, फक्त त्यावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही. तुम्ही ते पूर्ण करू शकता, कारण तुमच्यामध्ये जिद्द आहे आणि क्षमता सुद्धा आहे. आता तुम्ही ही चालू केलेली शर्यत संपवायची आहे, कारण लोक इथे तुमच्या हरण्याची वाट बघत आहेत. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण त्यापेक्षाही आपल्याला ही माणसं मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. अरे विश्वास ठेव, जो माझा हात पकडतो त्याला कधी कुणाचे पाय पकडण्याची गरज भासणार नाही. कोण म्हणतं मामा दिसत नाहीत, मामा तर तेव्हाच दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही. माणूस विचार करतच असतो, पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी. जीवनात थोर व्यक्तींचे विचार आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देत असतात. मामा म्हणतात, नेहमी उपवास अन्नाचाच का करावा, कधी कधी उपवास मोहाचा करावा, अहंकाराचा करावा, वाईट विचारांचाही करावा. मामा सांगतात, आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, फक्त मीपणा सोडा, श्रीमंत व्हाल, प्रगतीच्या दिशेने जाल. जय बाळूमामा. मामा म्हणतात, जर का हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवघरात दिवा लावून काहीच उपयोग नाही. जर का तुम्ही बाळूमामांच्या या बोलण्यावर सहमत असाल तर बाळूमामांच्या नावानं चांगलं टाईप करा आणि तुम्हाला शक्य तितके बाळूमामांचे अमृतवाणी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जर का तुम्ही मामांची अमृतवाणी शेअर कराल तर तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल. मामा म्हणतात, अरे माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर तू घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही माझे नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. नामानेच मन अंतःकरणात प्रवेश करून स्थिर होते, नामाने काळजी वाटणे नाहीसे होते, मग तळमळही आपोआप जाते. मृत्यूनंतर जे जे काही काढून घेतले जाईल तो संसार असेल आणि मृत्यूनंतर जे तुमच्या सोबत येईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्या सोबत असेन. अरे तू मला बोलवण्याच्या आधी मी तुझ्याकडे धावून येईल, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. काळजी करू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदल. आपली नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत समजून आपल्याला फळ देत असतो. आता तुम्हीच ठरवा की आपल्याला नियत चांगली ठेवली पाहिजे की दिखावा. कमेंट करून तुमची सहमती नक्की दर्शवा. माझ्या बाळा, तू दुःखी होऊ नकोस. एक दिवस असा लवकरच येईल की ज्याने तुम्हाला त्रास दिला तेच लोक तुमचा ध्यास घेतील.
जे तुमच्याबद्दल कडवे बोलले होते तेच तुमचे गोडवे गातील. जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील. नेहमी चांगलेच होणार हा विचार मनात धरून चला. बाकीचे परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आनंदाचा, आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. मामा म्हणतात, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो व्यक्ती स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. ही नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कुणाची वाट लावण्यापेक्षा चांगली वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा त्याची जात किंवा पैसा, धर्म यावरून ठरत नसते, तर तो त्याच्या विचारावरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, फक्त कर्म चांगले ठेवा. शेवटी हिशोब हा कर्माचाच होतो, धर्माचा नाही. माझ्या बाळा, तुझी वृत्ती शुद्ध आणि उद्दिष्ट योग्य असेल तर तू घाबरू नकोस. कोणत्या ना कोणत्या रूपात मी तुला नक्कीच मदत करत राहील आणि सदैव तुझ्या सोबत राहील. एकदा एका मनुष्याने मामांना प्रश्न विचारला की तुम्हाला मनुष्याचं जास्त आश्चर्य का वाटतं? तुम्ही त्याच्या एवढं काळजीत का असतात? मामा हसत म्हणतात, अरे हा मनुष्य पैसा कमवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तोच पैसा पुन्हा खर्च करतो. तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो. त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाही. तो असा जगतो की कधी तो मरणारच नाही आणि शेवटी असा मरतो की जगलाच नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवले हे मामांशिवाय कोणाला माहित नाही. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता मामांनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा. आयुष्यात मामांची केलेली सेवा कधीच वाया जात नाही. प्रत्येक सेवेचे फळ मामा देतातच. काही वेळ उशीर होईल, बहुतेक मामा परीक्षा घेत असतात, पण सेवेचे फळ देतात हे मात्र निश्चित आहे. निस्वार्थपणे केलेली मामांची सेवा मामांना खूप प्रिय असते आणि तिथे आपल्याला काही मागण्याची गरजही नसते. मामा स्वतःहून आपल्याला भरभरून सर्व काही देत असतात. तुम्हाला जीवनात चमत्कार हवा असेल तर मामांना तळतळीने हाक मारा. इतक्या तळमळीने मामांचे नाम घ्या की डोळ्यातून भक्ती आणि अश्रू आले पाहिजेत. तुमची तळमळ मामांपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडेल. तुमच्याही मनात असा प्रश्न येतो का, आपण प्रत्येकाचं मन जपत राहायचं? याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, दुसऱ्याच्या सुखात आनंदाचा विचार करायचं. मग आपल्या मनाचं काय? आपल्या मनाचा कुणीच विचार करणार नाही का? अशा वेळी फक्त मामांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. कुणीतरी आहे आपला विचार करणारा, ज्याला आपलं दुःख, संकट, त्रास दिसतात. अशा परिस्थितीत तुमच्याही डोळ्यासमोर मामांचा गंभीरपणे चेहरा येतो का? येत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. मला तुमची उत्तरे ऐकायला नक्कीच आवडेल. मामा म्हणतात, हरकत नाही, तुम्ही किती वाईट वेळेतून पुढे गेले आहात. तुम्ही किती दुःखांना, किती संकटांना तोंड दिले आहे हे मला माहित आहे. तुम्ही एकट्यात बसून किती वेळा रडला आहात हेही मला माहित आहे. अरे बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. तुझी परिस्थिती नक्कीच बदलेल.
तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आनंद लवकरच येईल आणि तुझ्या मनाला मानसिक समाधान मिळेल. मामा म्हणतात, अरे माझ्या बाळा, नको होऊ उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ आहे मी तुझा विश्वास. मामा म्हणतात, थोडस व्यावहारिक राहायला शिका, कारण आपल्या भावनांचा खून करून काही लोक असुरी मजा लुटतात. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो, पण त्यातून काही लोक मासे घेतात तर काही लोक त्यातून मोती घेतात, तर काही जण त्यात आपले पाय ओले करतात. मामा म्हणतात, हे विश्व सर्वांसाठी सारखेच आहे, पण तुम्ही त्यातून काय घेता हे मात्र वेगवेगळं आणि महत्वाचं आहे. जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात आणि सर्वत्रच अंधारच अंधार दिसू लागतो, तेव्हा त्यावेळी मामांचा खेळ सुरू होतो. मामांचा दरबार सुरू होतो. मामांची अद्भुत लीला सुरू होते. म्हणून मामा नेहमी आपल्या भक्ताला सांगतात, माझ्या बाळा, तू भिवू नकोस, मी सदैव सावलीसारखा तुझ्या पाठीशी उभा आहे. तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये मेंढी माऊली, मी तुझं बाळ आहे आणि माझा पूर्णपणे तुझ्यावर विश्वास आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. मामा म्हणतात, स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर इतका विश्वास ठेवा की योग्य वेळ आल्यानंतर मी तुम्हाला इतकं काही देईन की मागायलाही काही उरणार नाही. पहाटे उठावे आणि बाळूमामांची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी. हे परमेश्वरा, तुझे जिथे विस्मरण होते तिथे मला जागृत करीत जावे. नाही मला आता तुझ्याशिवाय कुणाचा आसरा असे म्हणून मनपूर्वक नमस्कार करावा. मनुष्य कसाही असला तरीही त्याला भगवंताच्या स्मरणात समाधान खात्रीने मिळेल. जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या आणखीन जास्त वाढतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होत जातात आणि संयम ठेवल्यावर त्या कायमच्या संपूनही जातात. आणि परमेश्वराचे आभार मानले तर त्या सर्व अडचणी आनंदात, सुखात बदलून जातात. मामा म्हणतात, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्यात प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीही संपत नाही. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळत सुद्धा नाही आणि हीच नियती आहे. बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं.